श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 28. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री वासवी आणि श्री नागेश्वराची कथा. विष्णू, महाविष्णू, लक्ष्मी, महालक्ष्मी, सरस्वती, महासरस्वती, काली, महाकाली यांच्या स्वरूपांचे वर्णन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परममंगल दिन होता. प्रातःकाळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पैल तीरावर पोहोचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पैल तीरावर आलो. त्यावेळी सूर्योदय होत होता. तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामी आणि त्यांची पत्नी अलिवेलमंगा यांची पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळ होती. श्रीपाद श्री वल्लभ एका दिवसापूर्वी निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याच वेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोचलो. श्रीपाद प्रभू सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते आश्चर्यच. त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय आकृतीप्रमाणे दिसत होते. थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे, परंतु आज आश्चर्य घडले. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत, परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढत होते. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. श्रीपाद प्रभूंचे अदृश्य होणे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्या सूर्यबिंबात आम्हास एका दिव्य शिशूचे दर्शन घडले. ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आमच्या दृष्टीपथातून पृथ्वी अदृश्य झाली. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यावेळी आम्हास पुनरपी पृथ्वी दिसू लागली. आम्हाला दोघांना त्यांनी पुन्हा सूर्यबिंबाकडे पाहण्यास सांगितले. आम्हास त्या लालबुंदे सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका सुहास्य वदनाने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी पृथ्वी अदृश्य झाली. आम्ही आश्चर्याने व कुतूहलाने पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केले. तेव्हा आम्हास पुन्हा पृथ्वी दिसू लागली. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 16 वर्षांचे व त्या दिव्य कन्यकेचे वय 3 वर्षांचे होते. ती दिसायला हुबेहूब श्रीपाद प्रभूंसारखी होती. ती अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू यांनी त्या गोशाळेत प्रवेश केला. मी आणि धर्मगुप्त हे अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो. माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना. माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही. हा माझा स्वभावच आहे. ही दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पनेनेच आकाशाचे रूपांतर पृथ्वीत होते. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी सृष्टीत वेगवेगळे साक्षात्कार होतात. मानवाला आकलन होईल अशा रूपात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुण रूपी सृष्टी साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनगा स्वरूपच आहे. सृष्टीचे भरण पोषण व भौतिक समृद्धी करणारे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. महालक्ष्मी
लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही कालिका स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अग्नी स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचे स्वरूप. अनघा लक्ष्मीचा अनघा म्हणजे माझे दत्तरूप होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महालक्ष्मी या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृ स्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा भिन्न अवतार. या कारणानेच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे. या तिन्ही देवतांपेक्षा ती वरचढ आहे. माझे अनघा स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिघांना एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव. त्रेतायुगातील सवितृकाटचयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आराधनेनेच पती स्वरूप प्राप्त करून पीठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्री वल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता वैष्णवी मातेचे, महालक्ष्मी, महाविष्णूचे स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवींमध्ये सामावले आहे. तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे. ती पराशक्ती असून तिच्यामध्ये तिन्ही शक्ती सामावलेल्या असून ती तिन्ही शक्तींचा आधार असून श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहत्काल ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्यांच्या आवाक्याबाहेर असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे महावैष्णवी मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत ते समजून घे. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी माझ्या अज्ञानाचे प्रकटीकरण करून मी म्हणालो, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता, थोड्या वेळाने मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता. माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. श्रीपादच व्यंकटेश्वर आहेत. त्यावेळी श्रीपाद प्रभू सहज व सुलभ रीतीने मला समजावू लागले, वत्सा, माझ्या अनंत कळा आहेत. माझे दिव्य तत्व अनेक प्रकारांनी प्रकट होते. मूलतः महालक्ष्मी आणि पद्मावती एक असूनही जेव्हा पद्मावती ते महालक्ष्मी तत्वाचा स्वीकार करते तेव्हा त्याला अनुरूप असे महाविष्णू माझे प्रभुत्व या रूपात प्रकट होतात. जर पद्मावती तत्वाचे ग्रहण केले तर मी व्यंकटेश्वर तत्वात स्थित असतो. जेव्हा तत्व सगुण साकार रूपात जन्म घेते तेव्हा योग्य शिष्टाचार, ऐहिक जगातील नियम, त्यांच्या मर्यादा इत्यादी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते. माझी दिव्य भगिनी महाशक्ती माझ्या कृष्णावताराच्या पूर्वी योगमायेच्या रूपात प्रकट होऊन अंतरिक्षात नाहीशी झाली. महातपस संपन्न योगी, महर्षी आणि वैश्य मुनींनी घोर तपश्चर्या केल्याने वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली. काही विशिष्ट कारणामुळे मला पीठिकापुरम मध्ये अवतार घ्यावा लागला. आता फक्त पाहत राहा पुढे काय होते ते. या अवतार तत्व व दिव्य लीलांविषयी तुम्हाला या गोष्टींचा बोध होईल. वत्सा शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर आज घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लिलावाविषयी एक अक्षर सुद्धा इकडे तिकडे न करता जे पाहिले तसेच्या तसे लिही. भावी पिढ्यांना ते स्फूर्तिदायक ठरेल. अनेक विलक्षण सांशक्तीच्या समाप्ती व्यतिरिक्त आस्तिकांमध्ये नवा जोम, शक्ती तसेच भक्ती उत्पन्न होईल. आम्ही दोघे गोंधळात पडलो आणि पाहता पाहता आमच्या समोर श्रीपादांचे रूप दिव्य तेज रूपामध्ये परिवर्तित होऊन त्या श्री व्यंकटेश्वर आणि पद्मावती साकार झाली. पाहता पाहता ती दिव्य बालिका मोठी होत दिव्य प्रकाशाने झळाळणारी ती 18
वर्षांच्या अत्यंत सुंदर वासवी कन्येमध्ये परिवर्तित झाली. गायींचा गोठा अदृश्य झाला आणि त्याच जागी ते दिव्य तेज चारी बाजूंना प्रस्फुटित करणाऱ्या तेजगोलांचा अद्भुत संमिलनाने चमकणारा एक भव्य दिव्य राजप्रासाद साकार झाला. त्या महाप्रासादात राजा राणी समस्त दास दासी जन निर्माण झाले. ते राज दाम्पत्य कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य आहे असे आम्हाला समजते. आदल्या दिवशी ज्या विरूपाक्षाला आम्ही पाहिले तो आज राजकुमारांच्या वेशात होता. त्याने मला तोच प्रश्न पुन्हा विचारला. आर्य मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टीचा अर्थ काय? मी नकारात्मक उत्तर दिले. श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या रूपात उपस्थित असलेल्या महाप्रभूंनी मला म्हटले, वत्सा शंकर भट्टा, सगुण साकार मर्यादांचे तसेच संप्रदायांचे पालन योग्य निर्धारित पद्धतीनेच करायचे आहे. क्रमाक्रमाने सर्व काही तुला समजेल. श्री वासवी कन्यका रूपाने गडगडाट केला. मी भयभीत होऊन विचार करू लागलो की प्रलय येणार आहे काय. परंतु अचानक प्रकृती शांत झाली आणि वासवीच्या रूपात वासवी आणि नगरेश्वर प्रकट झाले. त्यानंतर अनेक वैश्य मुनी आणि अनेक वैश्य जोडपी आली. मला असा भास झाला की तो कदाचित बृहशल्यनगरीचा प्रासाद होता. श्री बालाजी म्हणाले, बेटा शंकरा, जी वैश्य दाम्पत्य तुला दिसत आहेत ती अग्निप्रवेश केलेली जोडपी आहेत. 101 गोत्रांशी संबंधित असलेले वैश्य ऋषी म्हणजेच हे मुनी आहेत. तेवढ्यात कुसुमश्रेष्ठी म्हणाले, महागुरु भास्कराचार्य आले नाहीत, लाबाद महर्षी देखील आले नाहीत. त्या दोघांना माहिती दिली नाही का? श्रीनिवासींनी उत्तर दिले, हे पिता, आपणास माहीत असलेले भास्कराचार्य प्राचीन काळचे लाबाद महर्षीच होते. सध्या ते माझ्या मातामहांच्या रूपात पिटिकापुरममध्ये अवतरित झाले आहेत. बाप्पानार्य आणि पुण्यपिणी राजमांबा त्यांच्या योगदृष्टीने तेथूनच येथील सर्व घटना पाहत आहेत. तेवढ्या दिव्य तेजोमय विमानाने आपापल्या सूक्ष्म शरीराने सुमती महाराणी, अप्पलराजू शर्मा, व्यंकट सुब्बमांबा महर्षी सारखे व्यंकटप्पा श्रेष्ठी उतरून आत आले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य करण्यात आले. वासवीचा जन्मदिवस होता, त्यामुळे अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती कुसुमांबा, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकट सुब्बमांबा इत्यादी सुवासिनींनी वासवीला मंगलस्नान घालून दिव्य आभूषणे घालून अतिशय उत्तम रीतीने सजविले. श्री नगरेश्वर प्रभू मुग्ध मनोहर सौंदर्य व तेजाने शोभून दिसत होते. त्यांनाही मंगलस्नान घातले गेले. श्रीनिवास प्रभू त्यांना उद्देशून म्हणाले, हे वैश्य मुनींनो, अष्टादश नगरांच्या स्वामींनो, अग्निकुंड दाम्पत्यानो, आज खूप शुभ दिवस आहे आणि दिव्य मुहूर्त सुद्धा आहे. मी असे ठरवले आहे की आज वासवी देवीचा वाङ्निश्चय श्री नगरेश्वराबरोबर होईल. यासाठी आपले आशीर्वाद आणि संमती हवी आहे. कुळाचारानुसार केल्या जाणाऱ्या विधी नियमांच्या बाबतीत आपल्याशी चर्चा करावयाची आहे. जेव्हा वासवी कन्यका पार्वतीच्या रूपात होती तेव्हा रावणासूर कैलासावर आला. वरदान म्हणून त्याने परमेश्वराचे आत्मलिंग मागितले. त्यानंतर त्याने अशी अवांछनीय इच्छा केली. भोळ्या शंकराने कोणतेही आडेवेडे न घेता वरदान दिले. अंबिकेने कालिकेचे रूप धारण केले. ते आत्मलिंग गोकर्णामध्ये भूस्थापित झाले. या कलियुगात रावणाच्या अंशातून जन्मलेल्या एका गंधर्वाला वासवी आवडली. तुम्ही सर्व जाणता की तो विष्णुवर्धन महाराज आहे. हे सुद्धा जाणता की 102 गोत्र असणाऱ्या दाम्पत्यांनी अग्निप्रवेश केला. श्री भास्कराचार्यांनी गौर बालिका तसेच बालनगरूंना तयार केली. वासवी कन्यका सुद्धा गौर बालिकाच आहे. त्यामुळे श्री नगरेश्वरांना बालनगरू समजून विवाह करणे योग्य आहे. परंतु यात सुद्धा छोटी अडचण आहे. तुम्हाला ती सोडवायची आहे. तुमच्या निर्णयानुसार वाङ्निश्चयाच्या बाबतीत विचार करूया. श्री नगरेश्वरांना न आई, न वडील, न गोत्र, ते स्वयंभू आहेत. पण आपल्या वासवीने मनोवाक् कर्मणी त्यांना पती मानले आहे.
श्री नगरेश्वराची पण तीच इच्छा आहे. कन्यादानाच्या वेळी वराचे गुण, गण, कुलगोत्र इत्यादी सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावयास हवा. कुळाचारानुसार मामे भावावरील विवाह सुद्धा वैध आहे. आपला निर्णय आम्हास मान्य आहे. माया नाटक सूत्रधारी श्रीनिवासांच्या गोष्टी ऐकून आम्ही दिग्मूढ झालो. गौरबालिकेला बालनगरूशीच विवाह करायचा आहे. भगवान शंकराशी लग्न करायचे की नाही, ज्याला ना कुळ आहे ना गोत्र, परंतु वासवीचे नगरेश्वरावर प्रेम जडले आहे. वैश्य प्रमुखांनी विचार केला की अशा संकट काळातून बाहेर काढणारा फक्त गणपती आहे, जो अतिशय बुद्धिमान आहे. वैश्य प्रमुखांना जाणीव झाली की कोणत्याही कार्यासाठी गणपतीचा आशीर्वाद व अनुग्रह महत्वाचा आहे. त्याच्या प्रार्थनेनंतर ताबडतोब गणपती प्रकट झाली. गणपतीने आपले मत मांडले. श्रीनिवासा, ही वासवी माता साक्षात माझी आई पार्वती देवी आहे. त्यामुळे वासवीचा विवाह नगरेश्वराबरोबर करण्यास कोणतीच अडचण नाही. तेव्हा श्रीनिवास म्हणाले, वस्त गणेशा, तू लहान आहेस. तुला धर्म आणि सूक्ष्म धर्म चांगल्या प्रकारे अवगत करावयाचा आहे. तू गणाध्यक्ष आहेस. 3 कोटी देवांमध्ये तू अग्रगण्य आहेस. तू प्रवृत्ती गणांचा अधिपती असल्या कारणाने तुझ्या आज्ञेशिवाय कोणताही विवाह धर्मसंमत मानला जात नाही. पार्वतीच्या विवाहाच्या वेळी तुझा जन्म झाला नव्हता. अशा परिस्थितीत पार्वतीचा विवाह धर्मसंमत कसा होईल? वैश्य प्रमुख आश्चर्यचकित झाले. वासवीच्या कल्याणाच्या गोष्टी सोडा, आता पार्वतीच्या कल्याणाचा निर्णय श्रीनिवासांनी न स्वीकारल्याने सर्वांचे बोलणेच बंद झाले. गंभीर वातावरणाला थोडे हलके करत गणपतीने अत्यंत प्रभावीपणे व तर्कशुद्ध पद्धतीने असे सांगितले, हे बुद्धिमान मामा, तुझे कपट नाटक मला नीट माहीत आहे. तू आईबाबांचा विवाह न करू देण्याचा संकल्प केलास. विवाह प्रसंगी वराला भरपूर दक्षिणा व अन्नदान करून भरपूर धन दिलदारपणे उधळायचे आहे. माझे पिता निर्धन आहेत. या गोष्टींमुळे तू त्यांची खिल्ली उडवीत आहेस. मी तुझ्याशी सहमत नाही. प्रत्येक माणसाला कुंडलिनी शक्ती असते की नाही, मूलाधार चक्रात मीच उपस्थित आहे. त्यामुळे भगवान शंकराच्या मूलाधार चक्रात तेव्हा अव्यक्त स्वरूपात उपस्थित असणाऱ्या मला पार्वती देवीने विवाहाचे आमंत्रण दिले आणि माझ्या संमतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यामुळे आपले म्हणणे योग्य नाही आणि त्यांचा विवाह योग्य आहे, धर्माला धरून आहे आणि स्वीकारार्ह आहे. हो, हे सत्य आहे की त्यावेळी भौतिक जगात माझा उद्भव झाला नव्हता, परंतु मी सर्व मानव व देवतांच्या मूलाधारात उपस्थित आहे. माझा पुत्र लाभाच्या रूपात जन्मला होता. तो त्याच्या गतजन्मी अर्थात कृतयुगामध्ये लाबाद महर्षीच होता. लाबाद महर्षींचे गोत्र या 102 गोत्रांपैकी एक आहे. गणप कुलाचे अलंकार असलेल्या या लाबाद गोत्र असलेल्या धनगुप्त आणि धनलक्ष्मी या दंपत्याने अग्निकुंडात प्रवेश केल्याने त्यांचा वंश निर्वंश झाला. त्यामुळे मी चतुराईने लाबाद महर्षींना माझ्या पुत्ररूपात अवतार घ्यावयास लावला आणि परिणामतः आमचे गोत्र लाभादी गोत्र झाले. याचमुळे प्रत्यक्ष रूपात माझ्या वडिलांचे गोत्र त्या 102 गोत्रांपैकी एक असे लाभादी गोत्र आहे. अशा प्रकारे तसे बघितले तर नगरेश्वर आर्य वैश्यच आहेत. तुमचे म्हणणे आहे की वासवी माता तुमची बहीण आहे. वर्तमान काळ लाबाद महर्षी बाप्पन्नाचार्यांच्या रूपात विलसत आहे. तुम्ही तुमच्या मातामहांशी चर्चा करून नगरेश्वराला लाबादी गोत्राचा मानवायचे की नाही याचा शोध घ्या. मग तो मामे भाऊ सुद्धा होऊ शकेल. याचे कारण प्रभात गोत्रात जन्म झालेल्या कुसुम श्रेष्ठींचे लाभादी गोत्र असणाऱ्यांशी नातेसंबंध आहेत. नात्याने ते मामाच आहेत. मी असा निष्कर्ष काढला होता की तुम्ही अशी अत्यंत अवघड समस्या निर्माण कराल आणि ते सत्य झाले. त्यामुळे मी दूरदृष्टीने माझ्या बाजूने त्यांचा उपाय आधीच शोधला. धनलक्ष्मी
आणि धनगुप्ताला अग्निकुंडात प्रवेश करावयास लावून त्यांचे गोत्र निर्वंश केले. श्री नगरेश्वराला ते गोत्र देता येईल. आजपासून मी अजून एक वरदान देत आहे. तू लक्ष्मीचा पती आहेस. लक्ष्मीच्या कृपेसाठी तुझे पूजन करतात, परंतु आजपासून जे शिवाची आराधना ईश्वराभिषेक करतील त्यांच्यावर लक्ष्मीची सदैव कृपा राहील. ऐश्वर्य ईश्वराधीष्ठते ही उक्ती लोकांमध्ये प्रसिद्ध होईल. शनी प्रदोष समयी शिवाराधना करणाऱ्यांना इह व परलोकातील सर्व सुखे प्राप्त होईल. श्रीनिवासी वैश्य प्रमुखाचे मत विचारले. त्यांनी मुक्त कंठाने गणपतीची बाजू घेतली. अत्यंत आनंदपूर्वक प्रभात महर्षी कुलात जन्मलेल्या वासवीचा लाबात महर्षी कुलात जन्मलेल्या नगरेश्वराबरोबर विवाह निश्चित करण्यात आला आणि वाङ्निश्चयाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. नृत्य, गायन आणि अप्सरांच्या नृत्याने सर्व वातावरण आनंद व हर्षाने भरून गेले. श्री वासवी माता म्हणाली, 102 गोत्रांचा हिशोब अगदी बरोबर आहे. लाबात महर्षींचे गोत्र नाही, ही आपली चुकीची धारणा आहे. 102वे गोत्र निर्वंश होण्यामागचे रहस्य हेच होते की ते गोत्र नगरेश्वराचे व्हावयाचे होते. माझी प्रभात गोत्रात आणि श्री नगरेश्वर महादेवींची लाभादी गोत्रात गणना झाली. वैश्यांनी नेहमी लाबाद महर्षींचे स्मरण ठेवावे आणि श्री नगरेश्वराची सेवा करावी. आपण हे कायम लक्षात ठेवावे की जरी मी कन्या रूपात असले तरी माझे अस्तित्व उपस्थित आहे. आम्हा दोघांपैकी एकाची पूजा करून दुसऱ्याची केली नाही तर फलप्राप्ती होणार नाही. माझे कन्या रूप फक्त 18 वर्षांचे आहे. याच्या आधी मी परमेश्वरी होते आणि त्यानंतर मी परमेश्वरी आहे. आपल्या दृष्टिकोनानुसार मी दिग्गोचर होते. जर तुम्ही कन्यका समजत असाल तर त्या रूपात आणि परमेश्वरी समजत असाल तर सौभाग्य मंगल रूपिणीच्या रूपात दर्शन देते. बाल त्रिपुर सुंदरी बालाजी तसेच ईश्वरांच्या नावाने तिरुपतींच्या मूर्तीची आराधना. सर्वप्रथम तिरुमलात प्रतिष्ठित केलेल्या मूर्तीला बाल त्रिपुर सुंदरी म्हणून पूजा केली जात असे. त्यानंतर ईश्वर या भावनेने आणि आता विष्णूच्या रूपात आराधना केली जाते. तिरुमलाच्या मूर्तीमध्ये विलसत असलेली बाल त्रिपुर सुंदरी मी आहे, तर ईश्वर रूप श्री नगरेश्वराचे आहे. तसेच महाविष्णूच्या रूपात माझा भाऊ दत्तप्रभूच विद्यमान आहे. या अभिन्नत्वाला लौकिक दृष्ट्या नाही तर चैतन्याच्या आधारे जाणून घेतले पाहिजे. श्रीनिवास म्हणाले, सहोदरी, मी पिटिकापुरात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात उपस्थित आहे. तिथे तुला माझ्या बहिणीच्या नात्याने राहावयास हवे. अंबिकेने हो असे उत्तर दिले. भाऊराया, मला मान्य आहे. तुला श्री व्यंकटेश्वर रूपात बृहशिला नगरात कन्यका परमेश्वरी महासंस्थानात यावे लागेल. माया नाटक सूत्रधारांनी स्मित हास्य केले. अशा प्रकारे वासवी कन्या जन्माचा महोत्सव राजेशाही थाटामाटात साजरा केला गेला. दुसऱ्या दिवशी ते ठिकाण पुन्हा गोशालेसारखे दिसू लागले. आम्ही आमचे दैनंदिन कामकाज पूर्ण करून कुरवपूरच्या दिशेने प्रयाण केले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.